नमस्कार शेतकरी मित्रांनो. 15, 16, 17, 18 या 4 दिवसामध्ये पाऊस कुठे कुठे होऊ शकतो याची माहिती ECMWHच्या मॉडेलनुसार आपण आज पाहणार आहोत. कारण सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पेरणी झालेली पिके काही सुकण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पावसाला सुरुवात कधी होईल. परंतु काही तारखा आलेल्या आहेत ECMWच्या मॉडेलनुसार. त्या म्हणजे 15, 16, 17 आणि 18 सध्याच्या ह्या 4 दिवसाचा अंदाज पाहू आणि या 4 दिवसामध्ये नेमका कुठे कुठे पाऊस पडू शकतो हा पाहण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचं म्हणजे 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये उन्हाची तीव्रता वाढू शकते. ढगाळ वातावरणाची काही ठिकाणी परिस्थिती असू शकते. 12 तारखेला, 13 तारखेला आणि 14 तारखेला परिस्थिती तशी पावसाची कुठल्याही प्रकारे नाही. 14 तारखेपर्यंत फक्त कोकण विभाग सोडला तर त्या ठिकाणी पावसाची थोडी परिस्थिती आहे. परंतु 15 तारखेला खूप चांगली परिस्थितीला सुरुवात होणार आहे. 15 तारखेला, कारण 15 तारखेला दुपारपासून वातावरणात चांगला बदल दिसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण पाहू की 15 तारखेला नेमका पाऊस कुठे पडू शकतो. 15 तारखेला कोकण विभाग, नाशिक, नंदुरबार, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, लातूर, बारामती, बीड, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नांदेड, अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही 15 तारखेला दाखवली गेलेली आहे. 16 तारखेची परिस्थिती आपण पाहू. 16 तारखेला तुम्ही पाहू शकता परत एकदा नाशिक, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, चिपळूण, बारामती, पुणे, बार्शी, बीड, धाराशिव, सोलापूर, परभणी, त्याच्यानंतर लातूरचा काही भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इकडे विदर्भाकडे अकोला, अमरावती, वाशिम या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यवतमाळला पावसाची शक्यता आहे. हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता ही 16 तारखेला आहे. 17 तारखेची परिस्थिती घेऊ. 17 तारखेला एक चांगलं वातावरण पुन्हा एकदा तयार होताना दिसते. नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाची शक्यता 17 तारखेला दाखवली गेलेली आहे. इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे, सातारा, रत्नागिरी या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. हा झाला 17 तारखेचा अंदाज. 18 तारखेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. 18 तारखेला पुन्हा एकदा वातावरणात चांगला बदल दिसतोय. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अकोले, वापी, मुंबई, पुणे, सातारा, बारामती, बार्शी, सोलापूर, लातूर, उदगीर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड काही भागामध्ये, वाशिम, अकोला, जळगाव, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अहेरी, आदिलाबाद, इकडे कर्नाटकचा भाग काही या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या हवामानाच्या अंदाजामध्ये फक्त 15, 16, 17, 18 या 4 दिवसाचा आपण अंदाज घेतलेला आहे. जसा जसा वातावरणात बदल होईल तसे तसे व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे निश्चितच आता शेतकऱ्यांना एक छोटासा का होईना दिलासा
ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना एक पिकांना जीवदान देण्यासारखा या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो. उर्वरित ज्या भागामध्ये पेरण्या झालेल्या नाहीत त्या भागाला एक छोटासा आधार होऊ शकतो. कारण 15 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. पुढे जसा जसा वेळ जाईल तसा तसा प्रत्येक तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांनी द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे 12, 13, 14 तारखेला उष्णता वाढेल, उन्हाचा कडाका पडेल आणि 15 तारखेपासून निश्चित वातावरणात बदल दिसायला सुरुवात होईल. असं मॉडेल ECMWHच्या मॉडेलनुसार हा अंदाज आपण दिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.